नमस्कार मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये असे 15 प्रश्न बघणार आहोत जे मोठ्या स्पर्धा परीक्षेत विचारले जातात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? मला असे वाटते की या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच येईल, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायचं आहे। चला तर आपण पर्याय बघूयात। नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक। महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर यापैकी बरोबर उत्तर मुंबई हे आहे। पर्याय क्रमांक 3 मुंबई। महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? बरोबर उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। पर्याय बघूया। सेवा परम धर्म, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, बहुजन हिताय, सेवा आणि सुरक्षा। तर या पर्यायापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सदरक्षणाय खलनिग्रहणाय। हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे। यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल। चला तर आपण बघूयात। पर्याय बघा। पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक। तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोलीस महासंचालक। महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद आहे पोलीस महासंचालक, DGP। बघा, DGP हे सर्वोच्च पद आहे। डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस। DGP म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता? तर याचं उत्तर सुद्धा सर्वांना माहिती असायला पाहिजे। पर्याय आहेत गडद निळा, लाल, पांढरा, केसरी। तर यापैकी बरोबर उत्तर आहे गडद निळा। महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग आहे गडद निळा। पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न बघूयात। पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? बघा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पर्याय आहेत केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, यापैकी नाही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य सूची। पोलीस हा विषय राज्य सूची या सूचीमध्ये येतो। यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर बघा, उत्तर आहे त्या अगोदर पर्याय बघूयात। 2 जानेवारी, 21 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट। तर उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे 21 ऑक्टोबर। महाराष्ट्रात पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो। नेक्स्ट प्रश्न बघूयात। महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CIDचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत मुंबई, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर। तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पुणे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपे आहेत, तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस या व्हिडिओमध्ये होऊन जाते। यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न मागच्या वर्षीच्या पोलीस भरतीला विचारला गेला होता, त्यामुळे लक्ष देऊन हा प्रश्न समजून घ्या। महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? तर याचं बरोबर उत्तर कमेंटमध्ये कमेंट करा। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लातूर। महाराष्ट्रातील लातूर या शहरात पोलीस आयुक्तालय नाही। मित्रांनो, आजच्या 15 प्रश्नांपैकी ज्यांना 10 पेक्षा जास्त उत्तरे येतील त्यांचा अभ्यास खरंच उत्तम आहे। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोअर कमेंट करायला विसरू नका। पाहूया कोणाचे जास्त प्रश्न बरोबर येतात। प्रश्न क्रमांक 9 आहे, दहशतवाद विरोधी पथकची स्थापना महाराष्ट्रात कधी झाली? पर्याय आहेत 1990, 2004, 2008 आणि 2012। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2004। दहशतवाद विरोधी पथकची स्थापना ही महाराष्ट्रात 2004 रोजी झाली। प्रश्न क्रमांक 10 आहे, नक्षलवादाविरुद्ध मोहिमेसाठी महाराष्ट्र पोलिसांचे कोणती विशेष पथक काम करते? नक्षलवादाविरोधी मोहिमेसाठी महाराष्ट्रात पोलिसांचे कोणते विशेष पथक काम करते? तर पर्याय आहेत फोर्स 1, C16, SRPF, डेल्टा फोर्स। तर यापैकी बरोबर उत्तर C60 हे आपलं बरोबर उत्तर आहे।
नक्षलवादाविरुद्ध मोहिमेसाठी महाराष्ट्रात पोलिसांचे C-16 विशेष पथक काम करते. प्रश्न 11 आहे, राज्य राखीव पोलीस दलाची SRPF स्थापना प्रथम कोठे झाली? अतिशय महत्त्वाचा आणि वारंवार विचारण्यात येणारा प्रश्न आहे. राज्य राखीव पोलीस दलाची SRPF स्थापना प्रथम कोठे झाली? तर पर्याय आहे पुणे, नागपूर, पुरंदर, जालना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुरंदर. राज्य राखीव पोलीस दलाची SRPF स्थापना प्रथम पुरंदर येथे झाली. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? पर्याय बघा, मीरा बोरवणकर, रश्मी शुक्ला, कंचन चौधरी, नीलम गोऱ्हे. तर यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रश्मी शुक्ला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या आहेत. नंतरचा प्रश्न आहे, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात कोणते पोर्टल चालवले जाते? तर पर्याय बघा, महास्वयं, महाकवच, सायबर सेफ, मदत. तर यापैकी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 सायबर सेफ. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात सायबर सेफ हे पोर्टल चालवले जाते. यानंतरचा प्रश्न, भारतीय पोलीस सेवेचे IPS प्रशिक्षण कोठे दिले जाते? पर्याय आहेत नाशिक, हैदराबाद, मसुरी, दिल्ली. तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. भारतीय पोलीस सेवेचे IPS प्रशिक्षण हे हैदराबाद येथे दिले जाते. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर तर सर्वांनाच यायला पाहिजे. पर्याय आहेत सिंह, पंचकोनी तारा, हाताचा पंजा, अशोक चक्र. तर याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 हाताचा पंजा. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर हाताचा पंजा या चिन्हाचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. अशाच महत्त्वाच्या GK प्रश्नांसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका.